सो हिअर समराईज पार्टमध्ये आपण बघतोय की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा जो चॅप्टर आहे रिवाईज करतोय एकदा की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये 2023च्या समर एक्झामिनेशनच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न हे आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. राईट. सो रिप्रोडक्शनची डेफिनेशन मित्रांनो तुम्हाला चांगली माहीत पाहिजे. एक, त्याच्यानंतर तुम्हाला प्रकार रिप्रोडक्शनचे माहीत पाहिजेत. दॅट इज टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेकंडली, असेक्शुअल रिप्रोडक्शन या टॉपिकच्या अंतर्गत आपल्या सिलेबसमध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक आहे फ्रॅगमेंटेशन, ज्याचं एक्झाम्पल तुम्ही देता काय, स्पायरोगायरा. व्हेरी गुड. देन सेकंड इज बडिंगचं एक्झाम्पल तुम्ही ईस्ट देता. त्यानंतर स्पोअर फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये स्पोअर फॉर्मेशन होते हे डिस्कस करतो. एक अल्गीमध्ये होते. अल्गीचे स्पोअर हे झू स्पोअर म्हणून ओळखले जातात. अँड देन फंजाच्या बाबतीत फंजाचे जे स्पोअर्स आहेत त्यांना कोनिडिया असं म्हटलं जातं. आणि एक तिसरा पण प्रकार आणखीन आहे, चौथा प्रकार, जो म्हणजे जेम्युल फॉर्मेशन, ते स्पॉन्जेसमध्ये आढळून येतात. अशा प्रकारे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये. तेच असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार दॅट इज हायर ऑर्गॅनिझम्स म्हणजे हायर प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो 3 प्रकारे. एक कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर या मेथडॉलॉजीने. तर आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. दुसरा सेगमेंट या चॅप्टरचा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा. आणि हाच एक ठळक पार्ट आहे या चॅप्टरचा. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन तुम्हाला करून जायची आहे. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 3 अवस्था असतात, ज्या 3 अवस्था आपण इथे चर्चा करू शकता. त्या 3 अवस्था ज्या प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांटमध्ये विशेष करून आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म शिकायचं आहे. कारण किंगडम प्लांटीमध्ये थॅलोफायटाई आहे, ब्रायोफायटाई आहे, टेरिडोफायटाई आहे, जिम्नोस्पर्म आहेत आणि अँजिओस्पर्म आहेत. बट 12th स्टँडर्डच्या महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसला आपल्याला काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म. मग अँजिओस्पर्मचं सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी विशेष असं कोणतं ऑर्गन तयार होते सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी अँजिओस्पर्ममध्ये, ते म्हणजे आहे फ्लावर. म्हणून फ्लावरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याचे सगळे पार्ट्स माहीत पाहिजे. तर फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच त्याच्या पार्ट्समध्ये फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड किंवा इनसाईड टू आउटसाईड आपण सिक्वेन्स सांगावा. बघा, आता आतमधून बाहेर जर आपण गेलो फ्लावरमध्ये, तर सर्वात आतमध्ये आपल्याला कोणता फ्लावरचा वहल किंवा फ्लावरचं पार्ट आढळते, तो म्हणजे गायनोशियम. गायनोशियमच्या बाहेर काय असते, अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या बाहेर काय असतं पेटल्स म्हणजेच कोरोला. आणि कोरोलाच्या बाहेर म्हणजे कॅलिक्स असतं. बाहेरून आतमध्ये गेलो तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम असे. त्यापैकी इसेन्शियल कोण, नॉन इसेन्शियल कोण हे आपण क्लिअर करावं, याचा अभ्यास करावा. इसेन्शियल आहे अँड्रोशियम अँड गायनोशियम, कारण मेल आणि फिमेल रिप्रोडक्शनमध्ये आवश्यक असतात. त्याच्यानंतर कॅलिक्स आणि कोरोला हे ॲसेसरी व्हल्स आहेत असं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मेल कोण आहेत फ्लावरमध्ये मेल कोण आहे, अँड्रोशियम. आणि अँड्रोशियमचा मेंबर काय आहे, स्टॅमेनचे पार्ट कोणते, किडनीच्या शेपचा अँथर, आणि त्याला एक स्टॉक आहे, त्या स्टॉकला आपण फिलामेंट म्हणतो. आणि या फिलामेंटचं किडनीच्या आकाराच्या त्या अँथरसोबत जे कनेक्शन झालेलं आहे ते आहे कनेक्टिव्ह. एवढे पार्ट आपण सांगायचे. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखीन आहे, ती म्हणजे काय, तर याच्यामधला तिघांमधला फर्टाईल पार्ट कोणता, म्हणजे जो खरोखर रिप्रोडक्शनसाठी कामाचा आहे, तो पार्ट कुठला आहे, तो आहे अँथर. मग आपण अँथरच्या स्ट्रक्चरवर काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. अँथर इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. अँथरचं स्ट्रक्चर, त्या अँथरचं स्ट्रक्चर 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर TS ऑफ अँथर इज व्हेरी हॉट क्वेश्चन है ना. तर TS ऑफ अँथरवर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येऊ शकते 2 मार्कासाठी. त्यानंतर मित्रांनो,
अँथर TS ऑफ अँथरची डायग्रामसुद्धा 2 मार्काला पर्सनली स्पेशली विचारली जाईल. यस ऑर नो. त्यानंतर टॉपिक येतो आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय? पोलन ग्रेनच्या निर्मितीच्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतात. आता हे जे मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे, या मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये पोलन ग्रेन निर्माण होत असतात. जे स्पोरोजेनस टिश्यूपासून निर्माण होतात ते पोलन दॅट इज पोलन सॅकच्या आतमध्ये असलेल्या स्पोरोजेनस टिश्यूपासून निर्माण होत असतात. आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस होत असताना कोणतं डिव्हिजन महत्त्वाचा रोल प्ले करते? मायटोसिस की मिओसिस? मिओसिस मित्रांनो. तर त्यानंतरचा एक महत्त्वाचा टॉपिक राहील की जे पोलन ग्रेन्स आहेत ते न्यूमरस पोलन ग्रेन्स, हॅप्लॉइड न्यूमरस पोलन ग्रेन्स या पोलन सॅक्समध्ये निर्माण झाले असतील तर त्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असते परीक्षेत प्रश्न विचारला जातो की स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर ऑब्लिक किंवा पोलन ग्रेन. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असते असं सांगायचं. त्याच्यामध्ये ते युनिसेल्युलर असतो, हॅप्लॉइड असतो, युनिन्यूक्लिएटेड असतो, वॉल 2 लेअरची आहे, आउटर आता हे जे पोलन ग्रेन आहे किंवा मायक्रोस्पोर आहे त्याच्या वॉलला काय म्हणतात? स्पोरोडर्म असं म्हणतात. आणि स्पोरोडर्ममधली सर्वात बाहेरची वॉल म्हणजे काय? एक्झाईन. त्याच्या आतमध्ये काय? इंटाईन. कधीकधी एक्झाईन ही स्पायनी असते आणि कधीकधी स्मूथ असते. क्लिअर आहे? हे पण सांगायचं आहे. त्याच्यानंतर जी एक्झाईन असते ती विशेष केमिकलची बनलेली असते आणि त्या केमिकलचं नाव असतं स्पोरोपोलेनिन मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर या वॉलला, पोलन ग्रेनच्या वॉलला 1 किंवा 2 किंवा 3 छिद्र असतात. त्याला आपण जर्म पोअर्स असं म्हणतात. आणि हे जर्म पोअर काय करते? तर जर्म पोअर पोलन ट्यूबला निघण्यासाठी एक रास्ता आहे आणि इथूनच जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन होत असते मित्रांनो. त्याच्यानंतर इंटाईन नावाची जी लेअर असते त्या इंटाईनमध्ये विशेष करून सेल्युलोज आणि पेक्टिन असतं. हे खास लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे, जो हॅप्लॉइड पोलन ग्रेन आहे, हाच मेल गमिटोफाईटमध्ये रूपांतरित होणार आहे. तर 3 मार्काचा प्रश्न किंवा 4 मार्काचा मोठा प्रश्न याच्यावर येतो. दॅट इज डिस्कस विथ द हेल्प ऑफ वेल लेबल डायग्राम डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. तर मेल गमिटोफाईटचं तुम्हाला दिलेलं आहे. ज्या डायग्राम्स तुमच्या नोट्स किंवा या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत त्या डायग्राम्स तुम्ही करायच्या आहेत. या सर्व डायग्राम त्या क्वेश्चनमध्ये स्टेप बाय स्टेप ड्रॉ करता आल्या पाहिजे आणि पॉईंट टू पॉईंट डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट लिहायचं आहे. फ्रॉम युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरपासून तर पोलन ग्रेन विथ द पोलन ट्यूब हॅव्हिंग 2 मेल गमिट्स या स्ट्रक्चरपर्यंतचं सगळं डिस्कशन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट. क्लिअर आहे? तर मेल गमिटोफाईटचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर मेल गमिटोफाईटचं स्ट्रक्चर झाल्यानंतर आता पुढं येईल फिमेलचा पार्ट. मग फिमेलच्या पार्टमध्ये गायनोशियम आहे ना. आणि गायनोशियमचा मेंबर कोण आहे? कार्पेल. कार्पेलचे पार्ट किती? वर स्टिग्मा, ट्यूब म्हणजे स्टाईल आणि खालचा फुगीर भाग म्हणजे ओरी होय. मित्रांनो, या सर्वांमध्ये फर्टाईल पार्ट कोणता? तर ओरी. आणि या ओव्हरीमध्ये काय असतं? तर ओव्हरीमध्ये असते ओव्ह्यूल. मग ओव्ह्यूलचे प्रकार आपण शिकत आहे. आपल्या सिलेबसला ओव्ह्यूलचे एवढे काही टाईप नाही आहेत, परंतु तरी आपण जनरल अवेअरनेस म्हणून ओव्ह्यूलचे 3 प्रकार बघितले होते. ते म्हणजे एक कसा इरेक्ट आणि सरळ असलेला दॅट इज आर्थोटॉपस ओव्ह्यूल. त्यानंतर आपण बघितला ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल, जे काही विशेषता आहे अँजिओस्पर्मची. अँजिओस्पर्ममध्ये विशेषता काय आहे? ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल असतो, ही विशेषता आहे. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल हा इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असतो कारण याचा मायक्रोपाईल खालच्या दिशेने असते. यस ऑर नो. आणि चलाजा वर असतो. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची डायग्राम ड्रॉ करा. हा स्पेशल प्रश्न येऊ शकते 2 मार्कासाठी. मित्रांनो, तुम्ही मॅच्युअर्ड ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलच काढायचा, इमॅच्युअर ओव्ह्यूल काढायचा नाही, जो पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल डिस्कस करा. 3 मार्काचा प्रश्न असू शकतो. अलॉंग विथ डायग्राम याला करायचं असतं. त्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस. ज्याप्रमाणे मायक्रोस्पोरोजेनेसिस पोलन ग्रेनची निर्मिती झाली होती तशीच फिमेल
फिमेल गमिटची सुद्धा निर्मिती होणार आहे, मेगास्पोर्स निर्माण होणार आहे. यस ऑर नो? मित्रांनो, मेगास्पोर ओव्ह्यूलच्या आतमध्ये निर्माण होणार आहे. कुठे निर्माण होणार आहे? ओव्ह्यूलच्या आतमध्ये. तर मेगास्पोर काय आहे? तर मेगास्पोर ओव्ह्यूलच्या आतमध्ये न्यूसेलसमधून एखादी विशिष्ट सेल चार्ज घेते आणि ती मोठी होते, ती साईजनी मोठी होते आणि ती फंक्शन करते ॲज अ मेगास्पोर मदर सेल जी डिप्लॉईड असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये होतं मिओसिस. आणि मिओसिसमुळं त्याच्या काय होतात? एकाच्या 4 सेल्स होतात. यस ऑर नो? ह्या 4 सेल हॅप्लॉईड आहेत आणि ह्या चारहीच्या 4 सेल्स मेगास्पोअर्स आहेत. काय आहेत? मेगास्पोअर्स आहेत. परंतु यापैकी 3 मेगास्पोअर्स काय होतात? डीजनरेट होतात. यापैकी 3 मेगास्पोअर्स काय होतात? डीजनरेट होतात. आणि यापैकी 3 मेगास्पोअर्स कुठले 3 मेगास्पोअर डीजनरेट होतात हे तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचं आहे. अप्पर 3 मेगास्पोअर्स जे जवळजवळ वरच्या बाजूला आहेत आणि खालच्या बाजूला असलेला जो एक सेल असतो तो काय असतो? जो सेंटर एरियामध्ये असतो तो फंक्शनल राहून जातो आणि त्याच्यापासूनच पुढील स्ट्रक्चर म्हणजेच फिमेल गमिटोफाईटचं स्ट्रक्चर म्हणजेच एम्ब्रियो सॅकची निर्मिती होते मित्रांनो. आणि हे एम्ब्रियो सॅकची निर्मिती होते आणि त्यालाच आपण फिमेल गमिटोफाईट असं म्हणता. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमिटोफाईट हा पोर्शन, हा टॉपिक तुम्हाला 4 मार्कासाठी येण्याची शक्यता असते. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमिटोफाईटमध्ये तुम्हाला जो फंक्शनल मेगास्पोर आहे त्याच्यामध्ये आता डिव्हिजन होणार आहे. या डिव्हिजनमध्ये 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन्स होणार आहेत. आणि या पहिलं डिव्हिजन झालं की एकाच्या 2 सेल बनतात, 2च्या 4 होतील सेकंडमध्ये आणि थर्ड डिव्हिजनमध्ये 4चे 8 बनतील. हे सगळे न्यूक्लिअर डिव्हिजन्स असतात आणि यांच्या सभोवताली अजूनही काय निर्माण झालं नाही? वॉल निर्माण झालेली नसते. त्याच्यापुढं काय होते की वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4 जेव्हा होऊन जात असतात अशा पद्धतीने 8 झालेले असतात. पण वरच्या 4 मधील एक सेल म्हणजे एक न्यूक्लियस खाली सेंटरला सरकतो आणि खालच्या बाजूच्या 4 न्यूक्लियसपैकी एक वरच्या बाजूला सरकतो आणि मधात सेंटरच्या पोर्शनला येऊन जातो. ह्या दोघांच्या सभोवताली एक वॉल फॉर्म होते, मेम्ब्रेन फॉर्म होते. वरील जे 3 न्यूक्लिय आहेत सेपरेटली प्रत्येकाच्या सभोवताली त्यांची वॉल फॉर्म होते. खाली जे 3 सेल्स न्यूक्लियस आहेत त्यांच्या सभोवताली सुद्धा इंडिव्हिज्युअली काय वॉल फॉर्म होते. आणि या पद्धतीने मायक्रोपाईल एंडकडे आपण डायग्रामच्या मदतीने हे सगळं करत जावं. मायक्रोपाईल एंडकडे आपल्याला खाली 3 सेलचा पोर्शन दिसतो, स्ट्रक्चर दिसते. त्या 3 पैकी एक सेल मोठी असते आणि साईडच्या खालच्या 2 सेल थोड्या छोट्या असतात. या स्ट्रक्चरला आपण एग ॲपॅरेटस असं म्हणता मित्रांनो, ज्यामध्ये एक एग असतो आणि 2 सिनर्जिड्स असतात. तर हेच वरच्या बाजूला चलाजल एंडकडे आपल्याला पुन्हा 3 सेल दिसतात. या 3 सेल हॅप्लॉईड 3 सेल्स कोण आहेत? ह्या आहेत अँटीपोडल सेल्स. ठीक आहे. आणि मधात सेंटरला तुम्हाला जे दिसतं ते म्हणजे काय? तर 2 पोलार न्यूक्लियाय म्हणून त्यांना ओळखलं जाते. काय ओळखलं जाते? 2 पोलार न्यूक्लियाय म्हणून ओळखलं जातं. या पद्धतीनं जे स्ट्रक्चर फॉर्म होतं न्यूसेलसमध्ये त्या कंप्लीट 7 सेट. व्हॉट इज व्हेरी हायलायटिंग? द 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर डेव्हलप इन anatropous ovule inside the nucellus is nothing but a embryo sac or female gametophyte. अशा पद्धतीने फिमेल गमिटोफाईटचं स्ट्रक्चर पूर्ण निर्माण होतं. आणि त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक पॉलिनेशन आहे. कारण आता फिमेल गमिटोफाईट तयार झालेलं असतं, मेल गमिटोफाईट तयार झालेलं असतं. खरं तर मेल गमिटोफाईट हे फिमेलच्या स्टिग्मावरच तयार झालेलं असतं. कारण त्याचा इनिशियल हाफ पोर्शन जो आहे तो पोलन ग्रेन व्हेन प्रेझेंट विथ द पोलन चेंबर आणि त्याचा पॉलिनेशन झाल्यानंतर सेकंड फेज त्याची होत असते म्हणजेच जर्मिनेशन होत असते. त्यानंतरचा महत्त्वाचा कन्सेप्ट या चॅप्टरचा राहील पॉलिनेशन. आता पॉलिनेशनची डेफिनेशन तुम्ही करावी. पॉलिनेशन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma is nothing but a
पॉलिनेशन. मित्रांनो, पॉलिनेशनचे प्रकार दोन आहेत. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि एक आहे क्रॉस पॉलिनेशन. मित्रांनो, सेल्फ पॉलिनेशनचा पहिला टाईप आहे की ऑटोगॅमी आणि दुसरा टाईप आहे गेटेनोगॅमी. मित्रांनो, सेल्फ पॉलिनेशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा सिंगल प्लांट इन्व्हॉल्ड. मग त्यात जर ऑटोगॅमी असेल तर सिंगल प्लांटवर अराईज झालेला एकच फ्लावर ज्यामध्ये मेल पण पार्ट आहे आणि फिमेल पण पार्ट आहे, तर सेल्फ पॉलिनेशन तिथे सहज होऊ शकेल. तेच गेटेनोगॅमी म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशनचा सेकंड टाईप आहे ज्यामध्ये एकाच प्लांटवर उपलब्ध असलेल्या 2 फ्लावर्समध्ये ही प्रक्रिया होणार आहे. पॉईंट क्लिअर. आणि ऑटोगॅमीमध्ये एक्झाम्पल पी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. गेटेनोगॅमीमध्ये एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा लक्षात ठेवायचं आहे. तेच जर आपण क्रॉस पॉलिनेशनबद्दल बोलतो म्हटलं तर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ॲटलिस्ट 2 प्लांट्स कंपल्सरी आहेत. 2 प्लांटमध्ये ही घटना घडणार आहे. एका प्लांटवरच्या पोलन ग्रेनचं ट्रान्सफर दुसऱ्या प्लांटवरच्या फ्लावरच्या स्टिग्मावर होणार आहे. मित्रांनो, क्लिअर आहे. त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आहे म्हणजेच 2 प्लांट्स कंपल्सरी आहेत. 2 इंडिव्हिज्युअल प्लांट्स आर रिक्वायर्ड. याच्यामध्ये प्रकार आहेत दॅट इज झेनोगॅमी. झेनो म्हणजे झेरॉक्स म्हणजे हुबेहूब एकामेकाच्या कॉपी. इट मीन्स की 2 प्लांट आहेत पण हे काय आहेत, 2 एकाच स्पीसीजचे प्लांट आहेत, तेव्हा आपण त्याला झेनोगॅमी म्हणतो. आणि झेनोगॅमीला क्रॉस पॉलिनेशन आणि आउटब्रीडिंग असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, याचं एक्झाम्पल जर तुम्ही घेता म्हणाल तर पपया इज द बेस्ट एक्झाम्पल. मेल पपया कडून पोलन ग्रेन फिमेल पपयावर जाते. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पॉलिनेशन होण्यासाठी काही एजंट्स असतात, मग पॉलिनेटिंग एजन्सीज ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत आणि याच्या बेसिसवरच त्याचे पॉलिनेशनचे 2 मुख्य प्रकार पडले आहेत. एक आहे बायोटिक एजंटद्वारा होणारं पॉलिनेशन आणि दुसरं आहे अबायोटिक एजंटद्वारा होणारं पॉलिनेशन. मित्रांनो, बायोटिक एजंट्स कोण आहेत तर आपल्या सिलेबसला 3 बायोटिक एजंटचे डिस्कशन केलेले आहे. एक असते कोण, इन्सेक्ट्स, ज्यामध्ये मेनली बटरफ्लाय आणि हनीबीज काय होतात, इन्क्लूड होतात. आणि जेव्हा इन्सेक्टद्वारा पॉलिनेशन होतं तेव्हा त्या प्रकाराला काय म्हणतात, एंटोमोफिली म्हणतात. क्लिअर बेटा. आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे दॅट इज ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे बर्ड्सद्वारा होणारा पॉलिनेशन. आणि तिसरा टाईप आहे सिम्पली कशाद्वारा होईल, तो बॅटद्वारा होईल. आणि हे जे बॅट्स आहेत त्यांच्याद्वारा जेव्हा पॉलिनेशन होईल तेव्हा त्याला कायरॉप्टेरोफिली असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, कायरॉप्टेरोफिली म्हणायचं आहे. हे झालं आहे बायोटिक. हे काय झालेलं आहे, बायोटिक. आणि बायोटिकच्या व्यतिरिक्त आपल्याला